नमस्कार, मी विशाल सतीश वागज विशाल एंटरप्राइजेसतर्फे आपलं मनपूर्वक स्वागत करतो। साधारण 70 दिवसाचं हे टोमॅटोचं रोप झाड आहे। तर 70 दिवसानंतर हे झाड अशा प्रकारे ह्याची वाढ खुंटली आणि ह्याची पानं अशी बोकड्यासारखी झाली। तर ह्याचं मूळ कारण काय की लागवड करते वेळेस ज्यावेळेस हे असं रोप दबलं गेलं त्यामुळे ह्याची मुळी जी आहे ती इथं बेंड झाली आणि बेंड झाल्यामुळे ही मुळी पुढे चालली नाही, त्या कारणाने ह्याची वाढ खुंटली। ह्यालाच माझ्या भाषेत रूट स्पॉइलिंग असं मी म्हणतो। तर ह्याच्यासाठी काळजी घेण्याचं काय, ह्याच्यावर कुठला औषध किंवा स्प्रे घेऊन काय उपयोग होत नाही। तर ह्याच्यासाठी लागवड करतानाच तुम्हाला काळजी घ्यायची आहे की ती मुळी अशी बेंड होऊ नये, आणि जर मुळी बेंड झाली तर त्याला कालांतराने असं होणारच आहे। त्यामुळे ह्याच्यावर खर्च न करता ह्याच्यावर फक्त लागवडीच्या आधी लागवडीच्या वेळेस ह्याची योग्य निगा घ्या, योग्य काळजी घ्या, तरच तुम्हाला ही योग्य प्रमाणामध्ये रिझल्ट देईल। अधिक माहितीसाठी माझा मोबाईल क्रमांक घ्या 9975 44 10 14। धन्यवाद।